सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचा तिढा अद्याप कायम आहे. भाजपचाच अध्यक्ष होणार या विधानानंतर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सावध भूमिका घेत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं सांगितलंय. राष्ट्रवादी अजित पवार गटाने अध्यक्षपद जो कोणी देईल त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतली. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार का, भाजपाचा अध्यक्ष होणार का, असा प्रश्न निर्माण झालाय. सांगली जिल्हा परिषदेसाठी आज आपली बैठक झाली, पार पडण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये काय ठरलं आणि नेमकं सत्तेसाठी आज कुठलीही बैठक झाली नाही. आज दोन कार्यक्रम, एक तर जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचा समारोप आणि शरीर दोन कामामध्ये आलो की मी खूप भेटीगाठी करत असतो. सांगली जिल्ह्याची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही वेट अँड वॉच बघूया काय काय होतं. अजित पवार गटाने काल सांगितलं की म्हणून म्हटलं कोण 16 वर्ष देईल म्हणून म्हटलं की वेट अँड वॉच. त्यामुळे वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आम्ही आहोत आणि प्रत्येकाला आपला अध्यक्ष व्हावा आणि आपला पदाधिकारी व्हावा असं वाटणं स्वाभाविक आहे. त्यात चुकीचं काहीच नाही. व्यवहारात काय काय होतं बघूया.